नमस्कार. आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत शब्दसिद्धीचा आणि शब्दसिद्धीचे जे उपप्रकार आहेत, प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त, या तिघांमध्ये आपण हे जे दिलेले वर शब्द आहेत त्यांचे वर्गीकरण करून आपण भरणार आहोत. ते बघता बघता आपण प्रत्यय घटित म्हणजे काय, उपसर्ग घटित म्हणजे काय, अभ्यस्त म्हणजे काय याचाही अभ्यास करत हे शब्द आपण ह्या चौकटीमध्ये भरणार आहोत. तर पहिला शब्द आहे आडकाठी. आडकाठी म्हणजे प्रत्यय घटित म्हणजे शब्दाच्या नंतर लागतो, मूळ शब्दाच्या, उपसर्ग घटित म्हणजे मूळ शब्दाच्या आधी लागतो आणि अभ्यस्त म्हणजे शब्दाची पुनरावृत्ती, तोच शब्द पुन्हा येतो. तर पहिला शब्द आता आडकाठी म्हणजे काठी या मूळ शब्दाला आड हे उपसर्ग लागलेला आहे म्हणून हा आडकाठी हा हिती शब्द आला उपसर्गामध्ये. दुसरा आहे मागोमाग, शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे, अर्थातच तो अभ्यस्त शब्द आहे मागोमाग. शिलाई, ई हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून तो आला प्रत्यय घटित मध्ये. गल्लो गल्ली, शब्दाची पुनरावृत्ती झाली, अभ्यस्त मध्ये आला. त्याच्यानंतर संपूर्ण, पूर्ण ह्या शब्दाला सम हे काय लागलेलं आहे, उपसर्ग, त्यामुळे आला तो उपसर्ग मध्ये. त्याच्यानंतर बेशक, बे हा उपसर्ग लागलेला आहे शक या शब्दाला म्हणून तो झाला उपसर्ग घटित. धार, दार, आता दार हे त्याला प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे धार, दार अर्थातच कुठे आला, प्रत्यय घटित मध्ये आला, धार, दार. त्याच्यानंतर घम, घम, शब्दाची पुनरावृत्ती झाली, अभ्यस्त मध्ये आला, घम, घम. हा अनुकरण वचन आहे, घम घम हा आवाज आहे ना म्हणून. काळ, वेळ, आता ही पण शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे, ह्याला अंशाभ्यस्त म्हणतात म्हणजे अभ्यस्त मधलाच आहे हा प्रकार, काळ, वेळ. त्याच्यानंतर दादा, गिरी, गिरी हे काय लागलेलं आहे, प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे दादागिरी हा प्रत्यय घटित शब्द आहे. उपहार म्हणजे आहारला उप हे उपसर्ग लागलेलं आहे त्यामुळे उपहार. आणि शेवटचा माननीय, अर्थातच मान हा त्याला काय लागलेला आहे, माननीय म्हणजे मानकरी जे शब्द असतात, मान म्हणजे निय हे त्याला लागलेलं काय आहे, इय. खरं तर मानन म्हणजे मोठे लोक आणि त्याला लागलेलं काय आहे, इय ही काय लागलेलं आहे त्याला प्रत्यय घटित, त्यामुळे हे माननीय हा प्रत्यय घटित शब्द आहे. तर आपण हे जे आपल्याला 2 मार्कासाठी अभ्यासामध्ये येते, प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त, या तिघांचाही आपल्याला अभ्यास झालेला आहे. प्रत्यय हा मूळ शब्दाच्या नंतर लागतो, उपसर्ग हा मूळ शब्दाच्या आधी लागतो आणि अभ्यस्त म्हणजे शब्दाची पुनरावृत्ती, तो शब्द पुन्हा येणे. समजलं असेल आणि आवडलं असेल तर नक्की माझा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.